नागपुरातील पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करून लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरून नेणाऱ्या कुख्यात आरोपीला पारडी पोलिसांनी अटक केली। पारडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील काकडे यांनी 22 जानेवारी रात्री 8 वाजता ही माहिती दिली। अटकेतील आरोपी हा सराईत असून त्याच्यावर यापूर्वीही चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली। या कारवाई दरम्यान आरोपीकडून लाखो रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या संपूर्ण प्रकरणाबाबत अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील काकडे यांनी दिली। पोलीस स्टेशन पारडी येथे घरफोडीचा एक गुन्हा दाखल होता। लोककल्याण सोसायटी नवीन नगर पारडी येथील तो फिर्यादी आहे, घटनास्थळ आहे। यामधील जो आरोपी होता तुषार सुरेश बोपचे याला आमच्या तपास पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याच्याकडून 4 टू व्हीलर बाईकचे गुन्हे उघडकीस आणलेले आहे आणि 3 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणलेले आहे। असे एकूण आम्ही आतापर्यंत त्याच्याकडून 7 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत आणि सध्या परत आरोपी अजून शहरामध्ये आहे। परत पुढचा आमचा तपास सुरू आहे आणि त्याच्याकडून एकूण 2,67,910 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। त्यामध्ये 4 फोर व्हीलर वाहनं आहेत, टू व्हीलर वाहन आहे आणि बाकीचं सोने आणि बेंटेकचे दागदागिने आहेत। त्यामध्ये 5 पाली पोलीस स्टेशनचं ॲक्टिवा गाडी आहे, ती आम्ही जप्त केलेली आहे आणि तो गुन्हा उघडकीस आणलेला आहे आणि 2 शांतीनगरचे व्हेकल चोरीचे गुन्हे आहेत टू व्हीलरचे, ते सुद्धा आम्ही उघडकीस आणलेले आहे आणि ते आरोपीकडून जप्त करण्यात आलेले आहे। PSI कोलारे आणि त्यांची टीम होती, तपास पथकचे सर्व टीम होती पोलीस स्टेशन पारडी यांची।